उमेदच्या मिनी सरस प्रदर्शनीत महिलांची गैरसोय, निधी खर्च व व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह। उमेद महाराष्ट्र स्टेट रूरल लेवलहुड्स मिशन तर्फे आयोजित मिनी सरस प्रदर्शनीमध्ये बचत गटातील महिलांच्या गैरसोयीचे आरोप समोर आले आहेत। महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे या उद्देशाने प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आहे। मात्र प्रदर्शनीच्या ठिकाणी आवश्यक सुविधा अपुऱ्या असल्याची तक्रार काही महिलांनी व्यक्त केली। स्टॉल व्यवस्थापन, मूलभूत सोयी सुविधा आणि समन्वयात त्रुटी राहिल्याचा आरोप करण्यात आला। काही महिलांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतही आरेरावी व दुर्लक्ष झाल्याचे सांगितले। छोट्या छोट्या वादावरून महिलांना त्रास सहन करावा लागल्याचा दावा करण्यात आला। निधी पूर्णपणे खर्च न करता आयोजनात कमतरता राहिल्याचा आरोपही करण्यात आला। दरम्यान या आरोपांवर प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही। महिलांच्या तक्रारीची दखल घेत शासनाने चौकशी करावी अशी मागणी होत आहे। नमस्कार, माझं नाव अनुराधा नाटे, विठ्ठल कथा फाउंडेशन आहे माझा। जे प्रदर्शनी आता इथे ठेवली आहे महिलांसाठी बचत गटातर्फे, तर प्रत्येक महिलांनी प्रदर्शनी पाहण्याकरिता इथे गर्दी केलेली आहे। आपण सगळ्यांनी पण प्रदर्शनीसाठी इथे यावेत। मी सुद्धा प्रदर्शनी पाहण्याकरिताच इथे आले होते, पण काही गोष्टी इथे मला म्हणजे महिलांना एक सोयी दिलेल्या तर आहेत, पण त्या पूर्णतः दिलेल्या नाही आहेत। छोट्या मोठ्या गोष्टी तर इथे नोटीस आपण केल्यात, तर साध्या पाण्यासाठी सुद्धा काल इथे खूप वाद झालेले आहेत। स्वतःच महिलांना इथे गेट पर्यंत यावं लागतं पाण्यासाठी। स्वतःच कॅन उचलून त्या घेऊन जातात, त्यांना त्या तशा कुठल्याही सोयी तिथे दिलेल्या नाही आहेत। पहिल्या दिवशी हवा आलेली आहे तर पूर्ण गेट पडलं खाली, तर अर्धा तास ही लोक गेट हाताने धरून असे थांबलेले होते। इथे असली कुठलीच सोय नाही आहे। जेवढ्या जोरात हवा आली तर पूर्ण धूळ अशी त्यांच्या जेवणामध्ये गेलेली, तेव्हा पण बऱ्याचशा लोकांचं नुकसान झालं। इथले जे अधिकारी वर्ग जो आहे, ज्यांच्या अंडरमध्ये हे सगळं मॅनेजमेंट आहे, अधिकारी वर्ग सुद्धा कंप्लेंट केल्याच्या नंतर एवढ्या वर आवाजात करून महिलांशी तिथे बोलताना आपल्याला दिसलेले आहेत। तर बऱ्याचशा अशा छोट्या मोठ्या गोष्टी जर पाहिल्या तर तुम्ही एक लखपती दीदी बनवू रोजगार देऊन म्हणून असं तुम्ही बोलता, पण लखपती दीदीला तुम्ही लखपती करूच शकत नाही। तुम्ही स्वतः लखपती दीदीवर लखपती होण्याचे बरेचसे उपाय शोधले तुम्ही की आपण कसं लखपती होऊ, पण दीदीला कधीच तुम्ही लखपती करू शकत नाही। छोट्या मोठ्या गोष्टी जर तुम्ही नोट केल्या तर महिलांना इथे कुठल्याच सोयी नाही आहे। तुम्ही मंगल कार्यालय घेतले तर मंगल कार्यालयातही त्यांना सोय नाही आहे। शौचास इथे जाण्यास एवढी प्रॉब्लेम होते। आता मी काही महिलांशी इथे बोलली, त्यांना विचारलं सगळी माहिती, त्यांनाही तुम्ही कुठल्याच अशा सोयी दिलेल्या नाही आहेत उपलब्ध करून। आणि वरून त्यांना बऱ्याचशा लोकांना असं प्रेशरही आहे की आमची तक्रार करू नका, पुढल्या वेळेस तुमचा नंबर वगैरे लागणार नाही म्हणून। तर माझी शासनाला एकच विनंती आहे की याकडे जेवढा निधी तुम्हाला दिलेला आहे तो पूर्ण इथे खर्च करा, त्यांना सोयी द्या। ऊन खूप आहे, गैरसोय होत आहे बऱ्याचशा ठिकाणी, आणि ते लक्षपूर्वक तुम्ही लक्ष देऊन काळजी घ्या या गोष्टीची की कोणाचीही गैरसोय नाही झाली पाहिजे म्हणून। महिलांसाठी प्रथमतः तर तुम्ही शौचाची सोय केली पाहिजे, पण महिलांना अशी कुठलीही सुविधा नाही आहे। बऱ्याचशा महिला इथे येतात तर त्या अशा उघड्यावर बसत, ते चांगलं पण दिसत नाही। तर शासनाने पहिली गोष्ट तर शासनाने याकडे लक्ष द्यावं की महिलांना ही अत्यावश्यक सोय आहे ही उपलब्ध तुम्ही करून द्या। त्याच्यानंतर पाण्याची सोय, पाण्यासाठी तुम्ही एका कॅनसाठी तुम्ही त्यांना एवढा त्रास देता। स्वतः महिलेला तुम्ही म्हणता की तुमचा स्टॉल सोडून या आणि तिथे बाहेरून स्वतः कॅन उचलून घेऊन जा। एका महिलेच्याने होत नाहीये। शासनाने ही बाब लक्षात घेता याहीकडे तुम्ही लक्ष द्या।